नमस्कार. आपणा सर्वांचे माझ्या या 113व्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. आपण नेहमी म्हणतो की पेपरमध्ये काय खून, मारामारी, चोरी हे सगळे असलेच नकारात्मक गोष्टी असतात. पण माझ्या या व्हिडिओमधून आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये माझ्या नजरेत आलेले काही सकारात्मक, प्रेरणादायी व काही चांगल्या गोष्टी आपल्यासमोर मांडायचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. माझा हा प्रयत्न आपल्याला नक्कीच सुखावह वाटेल. इतिहासात प्रथमच असे घडले की सौदी अरेबिया येथे तुफान पाऊस व त्याचबरोबर बर्फवृष्टीही झाले. नवलच आहे ना. श्रीयुत संजय खन्ना यांनी सुप्रीम कोर्टाचे 51वे चीफ जस्टिस म्हणून कार्यभार स्वीकारले. ऑस्ट्रेलियावर एका दिवसात 1.1 मिलियन विजांचा धडकांचा जबरदस्त प्रहार झाला. बाप रे बाप. शेनेवाडी येथील 2 रंगांची फुले देणारा दुर्मिळ काटेसावर वृक्ष रस्ता रुंदीकरणातून वाचविण्यात लोकांना यश आले. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47व्या अध्यक्षपदावर विराजमान. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक वयाचे अध्यक्ष म्हणून ते ठरले आहेत. चिल्का सरोवरावर भरला विदेशी पक्ष्यांचा मेळा. भारतातील जलपक्ष्यांचा सर्वात मोठा अधिवास असलेले ओडिशातील चिल्का सरोवर. हिवाळ्याच्या काळात येथे दरवर्षी या पक्ष्यांची जणू संमेलनच भरते. यामध्ये बदके, रोहित पक्षी, छोटा शराटी, ग्लॉसी आयबिस आणि वैष्णव किंवा तरंग युरेशियन विजन पासून लाल रंगाचा पाणबुड्या पक्षी रेड नेक ग्रीब असे विविध पक्ष्यांची मांदियाळी चिल्का सरोवरावर जमते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचा किरणोत्सव सोहळा. अंबाबाई देवीचा वर्षातून 2दा किरणोत्सव होतो. पहिला नोव्हेंबर महिन्यात तर दुसरा फेब्रुवारी महिन्यात. हा दिव्य सोहळा पार पडतो. यावेळेस सूर्यकिरणांनी अंबाबाईचे मुखकमल उजळले. जगदंब. शिस्त. गगनबावडा येथील जंगलातून जाताना पाळीव गायींनी रस्त्यावरून डाव्या बाजूने एका रांगेत चालत शिस्तीचे धडेच दिल्यासारखे आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी लोकात जनजागृती निर्मिती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची सायकल रॅली. खरंच स्तुत्य उपक्रम. निवडणुकीत आपला सक्रिय सहभाग हवा यासाठी दमदार आव्हान. चिन्ह नव्हे उमेदवार पाहून सैनिकांचे मतदान. यासाठी EVM नव्हे तर EPB इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेट वापरतात. QR कोडच्या साहाय्याने हे मतदान होते. मतदान काळात मत हे दान करायचे असते, ते विकायचे नसते. यासाठी खास. कोल्हापूर राज्यात भारी. ब्राहो कोल्हापूर. अशा गोष्टीमुळेच कोल्हापुरात उच्चांकी मतदान. तलावप्रेमी ग्रुप दरवर्षी तलाव स्वच्छता स्वखर्चाने करतात. सलाम यांच्या कार्याला. शेलाटी तथा उडता सोनसर्प किंवा इंग्रजीत ऑर्नेट फ्लाइंग स्नेक निम विषारी प्रवर्गामध्ये मोडतो. ढगफुटी सदृश्य पाऊस. पाण्याच्या धारा पहा. केवळ अविश्वसनीय. बापलेकांचा विधायक उपक्रम. अवकाशातून दिसणाऱ्या पृथ्वीचे वर्णन आपल्या ऑर्बिटल कादंबरीत अत्यंत ओघवत्या शैलीत मांडणाऱ्या ब्रिटिश लेखिका समांथा हॉर्वे यांना यंदाचा मानाचा बुकर पारितोषिक जाहीर झाला. या कादंबरीत केवळ एका दिवसाच्या प्रवास काळाचे वर्णन आहे. या काळात अवकाशवीर 16 वेळा सूर्योदय आणि 16 सूर्यास्त पाहतात. पक्षी निरीक्षणात सर्प गरुड, स्वर्गीय नर्तक, बोनेलीचा गरुड अशा दुर्मिळ पक्ष्यांची नोंद झाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIचे उत्तर ऐकून सरन्यायाधीश अवाक. महाबळेश्वर येथे दुर्मिळ अशा पांढऱ्या शेकरूचे दर्शन झाले. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योगासने नियमित करण्याचे आवाहन. विधानसभेच्या निवडणुकीतील निकाल महायुतीच लाडकी. निवडणूक झाली, आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची गरज. IPL लिलाव. पंतवर सर्वाधिक 27 कोटींचा वर्षाव. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगातीरी अवतरलं त्रिपुरारी चांदणं. राज्यघटनेची मूळ प्रत संविधानाच्या अमूल्य ठेव्याचे नागपुरात जतन. कळंबा तलाव परिसरात देशी विदेशी पक्षी. पक्षीप्रेमीसह पर्यटकांना पर्वणी. मंजूळ स्वरांनी भारले वातावरण. समुद्र तळातून 150 मिनिटात 300 किलो कचरा संकलन. मालवणमध्ये देशातील ही पहिली मोहीम. मित्रांनो, कशी वाटली रंगीबिरंगी नोव्हेंबर? थँक्यू.